नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आज मी बाल्कनीचे डीप क्लीनिंग करायला घेतली आहे। ज्यासाठी आधी सर्व कोरडा कचरा जो आहे तो काढून घेत आहे। झाडू मारून जी सुकी पानं आहेत ती सगळी काढून घेतली आहे। त्यानंतर समोरच्या साइडला जे स्टँड आहे त्यातले एक एक जे कुंड्या आहेत त्या काढून घेते आहे आणि त्यांना स्वच्छ करून घेते आहे। स्वच्छ करण्यासाठी मी जास्त पाण्याचा वापर न करता स्प्रे बॉटलने स्प्रे करून घेते आणि कापडाने मग पुसून घेत असते। तर अशा रीतीने सर्व झाडांच्या कुंड्यांवर आधी मी पाण्याने स्प्रे बॉटल करून घेतली। थोडा रेस्टिंग पिरियड दिला की बरोबर ते जे धूळ मिट्टी असते ती आपोआप ओली होऊन जाते आणि कपड्याच्या मदतीने छान स्वच्छ निघून जातात। तर अशा रीतीने मी करून घेतला आहे। त्यानंतर स्टँड मधले बाकीचे जे कुंड्या आहेत त्या काढून घेते आहे। सर्व कुंड्या काढून एका कडेला ठेवून देऊ आणि त्यानंतर स्टँड पण धुवून घेणार आहे। आपण 2-3 दिवसाआड कुंड्या वगैरे साफ करून घेतच असतो, परंतु हे जे स्टँड आहे ते डेली क्लीनिंग होत नाही याची, कारण कुंड्या असल्या की मग मागच्या साइडचं एवढं स्वच्छ होत नाही। पुढच्या साइडचे जे अँगल्स आहे ते तरी आपण 2-3 दिवसात धूळ वगैरे दिसली तर पुसून घेतो, पण मागच्या साइड कव्हर होत नाही। तर यासाठी मी काय करत असते की 20-25 दिवसात एकदा अशा रीतीने डीप क्लीनिंग करून घेत असते। तर इथे मी सर्व कुंड्या पुढच्या साइडला ठेवून दिल्या आहेत आणि त्यानंतर भिंतीवर स्टँडवर पाणी टाकून घेतलं आहे आणि मग आपलं जे विम जेल असतं त्याला स्क्रबच्या सहाय्याने पूर्ण स्टँड धुवून घेतला आहे। ॲक्च्युली हे स्टँड माझा रॅक आहे, भांडी वगैरे लावायची जी मांडणी असते ते आहे, परंतु इथे ते स्टँड ॲडजस्ट होत नव्हतं आणि त्याच्यावर भांडे ठेवले की लगेच स्टँड डगमगायला लागायचं। तर त्यासाठी आम्ही बाल्कनीत ठेवलं आहे आणि त्याला मी कलर करून घेतला आहे, ज्याने एक बाल्कनीचा तो लुक येईल। आता सर्व कुंड्या देखील मी सेम मेथडने पुसून घेणार आहे आणि वरच्या साईडला जी झाडं आहे त्यांच्यावर पण थोडं पाणी छिटून घेणार आहे। त्यानंतर जे कुंड्या ठेवतो त्या खाली आपण जे झाकणं वापरतो ते बहुतांश वेळा मी जे फूड कंटेनर्स असतात, आपले आईस्क्रीम श्रीखंडचे डब्यांचे जे कंटेनर्स असतात त्यांचाच वापर करत असते। तर त्यांना देखील इथे मी स्वच्छ करून घेणार आहे। आणि स्वच्छ झाल्यानंतर लगेचच मी त्यांना स्टँड मध्ये ठेवून देणार आहे। सुकायचं वेळ नाही हे करू शकत, कारण की पाणी सगळीकडे पसरलेलं असतं, त्यामुळे एक एक आपण लगेच लावत गेलो की तेवढीच खालच्या साईडला जे हे पाणी वगैरे साचलेलं असतं तर ते स्वच्छ करायला आपल्याला इझी होतं। तर स्टँड धुतलं गेलं त्यानंतर लगेचच मी परत सगळी झाडं लावून घेतली आहेत। जास्त करून मी मनी प्लांट लावले आहेत। आपण रेंटेड हाऊस मध्ये राहत असतो आणि होतं काय की बरेचदा आपल्याला बाल्कनी पाहिजे तशी मिळत नाही आणि मग त्यावेळेला आपली झाडं खराब होतात। ते सर्व टाळण्यासाठी मी शक्यतो मनी प्लांट जास्त लावते आणि इनडोर आउटडोर प्लांट जास्त लावते की जे दोन्हीकडे चालून जाऊ शकतात। आता हे जे स्नेक प्लांट आहे, मनी प्लांट आहेत, हे इनडोर आउटडोर दोन्हीकडे चालू शकतात। त्यानंतर मग कॉर्नरला जे कुंडी होती ती ठेवून घेतली आहे आणि एकदा पाणी टाकून अशा रीतीने वाईप करून घेतलं आहे। आता जे मेन इथे कुंडी दिसत आहे त्याच्यात ती जी सुकी पानं आहेत ती काढून घेतली आहे आणि त्यानंतर त्याच्यात मातीची भर टाकून दिली आहे। तर अशा रीतीने आपल्याला 15-20 दिवसात एकदा झाडांची सुद्धा केअर करावी लागते। अशी डेली आपण केअर करून घेतली झाडांची तर झाडं अगदी सुंदर राहतात। जसं की तुम्हाला माहिती आहे आता थंडीचे दिवस चालू आहेत, झाडांची अवस्था देखील या थंडीत खूप खराब होते। तर यासाठी आपल्याला थंडीत थोडं जास्त काळजी घ्यावी लागते। अशाच रीतीने एक एक्स्ट्रा कुंडीतली माती होती ती मी काढून घेतली आहे। सध्या त्याच्यात कुठलंही झाड नाही आहे, तर मग ती काढून घेतली आणि त्यातली माती ज्या ज्या झाडांच्या कुंड्यांमध्ये मातीची आवश्यकता आहे त्याच्यात टाकून घेतली आहे।
आता ज्या त्या कुंडींची त्यांच्या जागेवर अरेंजमेंट करून घेतली, त्यानंतर मग स्प्रे बॉटलच्या सहाय्याने सर्व झाडांवर स्प्रे करून घेते. शक्यतो पाणी टाकताना आपल्याला मुळांना तर थोडं पाणी टाकायचंच आहे कुंड्यांमध्ये, पण स्प्रे बॉटलचा पण खूप छान इफेक्ट होतो. त्यामुळे आपण नक्कीच स्प्रे बॉटलने झाडांवर स्प्रे करायला पाहिजे. याने काय होतं, पानांवर जी धूळ मिट्टी साचलेली असते तर स्प्रे बॉटलने पाणी टाकल्याने ती सगळी निघून जाते आणि जसं की आपल्या स्किनला ऑक्सिजनची गरज असते त्याच रीती झाडांच्या पानांना देखील प्रॉपर ऑक्सिजन मिळतो आणि ते टवटवीत होतात. संपूर्ण झाडांवर स्प्रे झाल्यानंतर खालच्या साईडला जे ओलावा होता त्यासाठी मी वायपरचा वापर केला आहे. वायपरच्या सहाय्याने लगेचच क्लीन होऊन जातं आणि लादी देखील लवकर सुकून जाते. तर यासाठी मी वायपरच्या सहाय्याने खालचा जो बेस होता तो क्लीन करून घेतला आहे. आणि त्यानंतर एका कोरड्या कापडाने संपूर्ण बाल्कनीचा जो बेस आहे तो पुसून घेतला आहे. तर अशा रीतीने 20-25 दिवसात एकदा आपली डीप क्लिनिंग झाली की झाडं पण आपले फ्रेश दिसतात, बाल्कनी देखील खूप छान असते. तर हा बाल्कनीचा फायनल लुक आहे. जास्त झाडं मी लावली नाही आहेत, पण जी आहेत त्यांना खूप छान पद्धतीने केअर करण्याचा प्रयत्न करत असते मी आणि त्यातूनच काहीतरी छान सजवण्याचा प्रयत्न करत असते. जसं की कुंड्यांना वेगळा रंग देत असते आणि वेगवेगळी झाडं लावत असते आणि अशी झाडं जास्त करून लावत असते की जी इनडोअर पण चालू शकतात, आउटडोअर पण चालू शकतात. त्यासोबतच इथे मी आंब्याची आणि फणसची झाडं लावली होती. तर ती मोठी होईल त्यानंतर त्यांना मी बाहेर लावून घेईल. सध्या कुंड्यांमध्येच ठेवली आहेत. आणि आता कसं आपलं मार्गशीर्षचे गुरुवार वगैरे चालू आहेत तर आपण त्याच झाडांची फांदी वापरू शकतो, त्यासाठी मी सध्या राहू दिले आहेत. त्यानंतर किचन मध्ये आली. फ्रेशन अप झाल्यानंतर आता मी ब्राउनी बनवायला घेते आहे. बऱ्याच दिवसांपासून माझ्या मुलीची केक संदर्भात डिमांड होती, तिला मी टाळत होती आणि मग आज 31 पण होता तर मग चला म्हटलं मुलीला पण खायचं आहे आणि घरातल्या घरात एक छोटंसं सेलिब्रेशन देखील होईल, त्यासाठी मी ब्राउनी बनवून घेत आहे. तर इथे मी चॉकलेट मेल्ट करून घेतली आहे. जेवढे चॉकलेट आहे त्याचे निम्मे आपल्याला मिठाई मीठ घ्यायचं आहे, तर ते देखील टाकून घेते आहे. मिठाई मीठ सोबतच आपल्याला बटर देखील घालायचं आहे आणि अशा रीतीने मिक्स करून घेते आहे. आपल्याला ब्राउनीचे जे व्हिडिओ आहेत ते ऑनलाईन बरेच अवेलेबल होईल. आपल्याला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने आपण बनवू शकतो. मिठाई मीठ टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्युअस एक साईडने मिक्स करून घ्यायचं आहे. चॉकलेट जी आपली गरम झाली आहे त्याच्यात मिठाई मीठ आपलं चांगलं मिक्स होऊन जायला पाहिजे. व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर ड्राय इन्ग्रेडियंट टाकून घ्यायचे आहेत, ज्याच्यात मी अर्धा कप मैदा टाकत आहे. त्यासोबतच कोको पावडर आणि बेकिंग पावडर हे सगळे जे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे ड्राय इन्ग्रेडियंट टाकतानाच मी समोर कुकर देखील प्रीहीट करायला ठेवून दिला आहे आणि अशा रीतीने बेकिंग पावडर टाकून घेतल्यानंतर आपल्याला कट अँड फोल्ड अशा रीतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हल्ली मुलांना देखील हॉट चॉकलेट, ब्राउनी, केक हे सगळे बेकिंगचे पदार्थ खूप आवडतात. तर आपण बाहेर घ्यायला गेलो तर ब्राउनी वगैरे खूपच महागात मिळतं. तर असं कधीतरी एकदा खायला ठीक आहे, पण डेलीचं आपल्याला मंथली खायचं असेल तर मग घरच्या घरी बनवलं तर खूप कमी इन्ग्रेडियंटमध्ये सगळ्यांसाठी आपण बनवू शकतो. आणि अशा रीतीने वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय केल्याने कुकिंगसाठीचा जो कॉन्फिडन्स असतो तो वाढत जात असतो आपला. आता इथे माझं जे ब्राउनीचा बॅटर आहे ते तयार झालं आहे. एक स्टीलचा डबा घेतला आहे, त्याला मी बटर पेपर लावून घेतला आहे. हा बटर पेपर माझ्याकडे जो बटर आणलं होतं त्याचाच मी काढून घेतला, त्याला फेकून न देता असं 1 ते 2 वेळा वापर करून घेते आणि मग नंतर थ्रो आउट करत असते. त्यानंतर आपल्याला असं सिलिकॉन स्पॅच्युलाच्या मदतीने एकदा अजून अशा रीतीने ढवळून घ्यायचं आहे. आणि बेकिंगच्या कामांमध्ये शक्यतो असे सिलिकॉन स्पून
खूप मदतीला येतात, तर नक्कीच तुम्ही देखील ट्राय करा। तर अशा रीतीने बॅटर सगळं मी डब्यामध्ये ओतून घेतलं आहे आणि त्यानंतर त्याला कुकरमध्ये साधारण 45 मिनिटासाठी ठेवून देणार आहे, अगदी स्लो फ्लेमवर। ब्राउनी बॅटर डब्यात स्प्रेड केल्यानंतर लास्टला आपल्याला मिल्क कंपाऊंड जे आहे त्याच्याने गार्निश करून घ्यायचं आहे। ॲक्च्युली इथे चोको चिप टाकायची असते, माझ्याकडे अवेलेबल नव्हती, तर मग मी हे जे मिल्क कंपाऊंड होतं तेच वरतून गार्निश करत आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित कुकरमध्ये ॲडजस्ट करून 45 मिनिटासाठी ठेवून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, अशा रीतीने आपण घरच्या घरी आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग काहीही वस्तू घरच्या घरी बनवू शकतो आणि ती मोर हेल्दियर असते बाहेरच्या पेक्षा। आता माझ्याकडे ओव्हन नाही आहे, OTG नाही आहे, तर मी कुकरमध्येच बेकिंगचे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि कुकरमध्ये देखील खूप छान होतात। आजकाल यूट्यूबवर, इन्स्टावर असे शॉर्ट्स रेसिपीज आणि ते खूप व्हायरल होत असतात की जे कुकरमध्येच बरेचसे पदार्थ दाखवत असतात, तर आपण ते बघून नक्कीच घरच्या घरी असं वेगळं काहीतरी ट्राय करू शकतो। आणि 45 मिनिटानंतर कुकर बंद केल्यानंतर अशा रीतीने आपली ब्राउनी तयार झाली आहे। ॲक्च्युली माझं भांडं छोटं पडलं होतं, परंतु टेस्टला खूप अप्रतिम झाली होती, तर तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये देखील हे व्हिडिओ शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।